अपडेट न्यूज। सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवल्याचा निषेध महात्मा फुले यांच्या वंशज नीता होले आज देणार भेट। दिनांक 6 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता स्टेट बँक चौकातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा प्रशासनाकडून हटवण्यात आलाय। या घटनेमुळे सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आणि फुले प्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। या गंभीर घटनेची दखल घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकमेव वंशज श्रीमती नीताताई होले या विशेष रीतीने उपस्थित होत्या। प्रतिनिधी सय्यद मतीन, यवतमाळ। नीता रमाकांत होले फुले, महात्मा फुले यांची 5वी वंशज। मी पुण्यातून आज इथे हा पुतळा का हटवला हे विचारण्यासाठी आलेली आहे। तसं बघायला गेलं तर आज पाहिल्यानंतर असं वाटतं की ही जागा अगदी पडीकच आहे, कुणाच्या मालकीची असू शकत नाहीये। पण जर माझ्या समितीनं किंवा पुतळा समितीनं जर ह्या लोकांनी परवानगी काढलेली आहे आणि त्याच्यानंतर पुतळा बसवला तर हा पुतळा कशासाठी काढला आणि तोही जयंतीच्या आदल्या दिवशी। बरं, जर एवढी वेळ आली आहे का सावित्रीमाईंच्या केलेल्या कार्याबद्दल? तुम्हाला स्टॅम्प पेपरवर ताई म्हटल्या की मी स्टॅम्प पेपरवर लिहून देते, माझ्याकडे काही परवानगी नसेल तर मी उद्या पुतळा काढेल, आजच्या दिवस राहू द्या। एक दिवस सावित्रीमाईंचा पुतळा तुम्ही इथे ठेवू शकत नव्हते? इथे काय तुम्हाला झोपायचं होतं का? येऊन या घाणीमध्ये बसायचं होतं का तुम्हाला? बरं, याचं मला लेखी कारण हवंय शासनाकडनं, कलेक्टरनं याचं आजच्या आज मला लेखी कारण द्यावं आणि ते कारण घेऊन मी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहे। आत्तापर्यंत आम्ही आमच्या सहनशीलतेचा अंत पाहिलेला आहे। जिथे जिथे महात्मा फुले सावित्रीबाईंचा जिथे जिथे अपमान झाला त्या त्या ठिकाणी मी प्रत्येक ठिकाणी गपचूप बसली आहे की वाद वाढायला नको, वाद नको, भांडणं नको याच्यासाठी। पण किती दिवस महामानवांचा अपमान करणारे? ज्या क्रांतिकारकांनी तुम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवलं, आज महिला जिथे कुठे नाही तिथे पोचल्या, ज्यांच्यामुळे पोचल्या, त्यांच्या पुतळ्याला तुमच्याकडे जागा नाहीये का? नाहीये? ज्या माईन आम्हाला इथे घर नव्हतं करायचं किंवा माझ्या समितीच्या कुठल्याही माणसाला घर नव्हतं करायचं, फक्त पुतळा हवा आहे। तो कशासाठी हवा आहे की ना यवतमाळ मधल्या लोकांना इथे माईंची जयंती साजरी करायला मिळावी म्हणून तो पुतळा हवा होता। याला कारण असं पाहिजे की आम्ही इथं पुतळा बसवू शकत नाही, याला कारण खूप मोठं लागेल। ते कारण तुमच्याकडे नसेल तर आजच्या आज पुतळा इथे आणून बसवा, अन्यथा मी इथेच उपोषणाला बसणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.